येपा मोहित्रा, मी तुम्हाला मोठेपणाच्या नात्यानं आणि अनमान न ठेवता सांगते, आतापर्यंत तुम्ही जेवढे काही प्लॅन केले ना ते समजे फेल गेले. तुम्हाला म्हणायचं काय नेमकं मोठ्या बाई? मला इतकंच म्हणायचं आहे का आम्ही जरा चूकच केली तुमच्यावरती विश्वास ठेवून. आम्ही तुम्हाला आमच्या टीम मध्ये घेतलं, ही जरा मिस्टेकच झाली आमच्याकडनं. मोठ्या बाई, तुम्ही आमच्या टीम मध्ये आलायत, आम्ही नाही. उपसरपंच पद तुम्हालाच पाहिजे होतं ना. हा मग त्याचं काय झालं? म्हणून हे झालं की सगळे प्लॅन आम्ही प्लॅन केलेत, सगळी धडपड आम्ही केलीये. स्वतःला एवढं हुशार समजता काय केलं हो तुम्ही? काय केलंय? आम्ही तुम्हाला वेळोवेळी सल्ले दिलेत. अहो तेच मौलिक मार्गदर्शन तुमच्या पुतण्याला पण द्या ना मग. हा, उमेदवार आहे ना तो, सरपंच होणार आहे ना तो, त्याला बनव धडपड कर जरा. सगळी धडपड आम्हीच करतोय, आमचे कार्यकर्ते करायलेत, पैसा खर्च करतोय आम्ही. तो काय करतोय? तो पडलाय तंगडवर करून बेडवर. अहो आता तो काय राजकारणी नाही, त्याला वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन तुम्ही केलं पाहिजे. अहो त्याने पण ऐकलं पाहिजे ना मग. हा, ऐकलं पाहिजे का नाही? असं का? म्हणजे तुम्ही हात टेकले म्हणायचे? नाही, मोहितराव बोडके पाटील कधीच कोणासमोर हात टेकत नसतो. शेवटी प्रश्न आमच्या इज्जतीचा आहे, आमच्या करिअरचा आहे. मोठ्या बाई तुम्ही आता बघाच आम्ही काय करतोय ते. आम्ही अशी प्लॅनिंग करू ना की आता तुमचं नवीन प्लॅनिंग म्हणजे पुन्हा तोंडावरती आपटण्याची तयारी करायची. हा, मोठ्या बाई ओरडायचं नाही, आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही. या असल्या गोष्टींना भीक सुद्धा नाही घालणार. मोठ्या बाई आपण एकाच टीम मध्ये आहोत, विसरू नका. हा, पण जरा चांगलं प्लॅनिंग करा. आपला कॅन्डिडेट कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करा. नाही तर ती पार्टी आहे, त्या पोरीचं नाव ना काढू. नाहीच घेते मी, आणि तिचं नाव होऊ नये म्हणून तर प्रयत्न करते. तेव्हा तेवढं पहा. इगो हट केला मोठ्या बाई तुम्ही आमचा. आता बघाच हा मोहितराव बोडके पाटील काय करतोय ते. आदू, काळजी घे आणि सभेच्या तिथे पोहोचलास की मला फोन कर. अगं इंदू, तू एवढं टेन्शन का घेते? पप्प्या शेटचा प्लॅन आहे, 100% वर्क होणार बघ. काय इम्रान? हा मग विषय आहे का? प्लॅन एकदम 100% वर्क होणार, कारण प्लॅन एकदम भारी आहे. मी पण तुमच्या सोबतच आहे. हा, निघतो. निघतो नाही, येतो म्हणावं. येतो. चला लवकर. हा चल. ए दत्त्या, नीट बघितलंय ना सगळं? अरे मग विचारतो काय? काम चोख पार पाडायचा. चल ठेव फोन, चल. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई, तुम्ही नेहमी म्हणता ना आम्ही तेच 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 बोलतो. आता आम्ही जे करणार आहे त्यानंतर तुम्हाला कळेल आमची काय लेवल आहे. गावच्या राजकारणात एकच अव्वल नाव, मोहितराव, मोहितराव, मोहितराव. हॅलो, अध्यक्ष महाराजांची गाडी इथून आता जस्ट पास झाली आहे. 10 मिनिटात डोंगर फाट्याला पोहोचेल.
घेराव घाला आणि उचला त्यांना. आणि ह्या वेळी काय कसूर झाली ना, मोहितराव सुळीवर चढवतील. हो, मागनं 2 गाड्या पाठवल्यात मी. आणि ह्या वेळेला गेम वाजलाच पाहिजे. मोहितराव साहेब, आम्ही त्यांच्या गाडीला डोंगरात घेरलंय. मग आता काय मुहूर्त काढायचा आहे काय? अरे टाइमपास करू नका आणि धारा त्याला. नाडागळे साहेबांच्या बंगल्यावर न्या. हो, आणि बघ हे, आता जर चूक केली ना तर तुम्ही आहात आणि आमची काठी. आणि फोन ठेवायचा नाही. सगळं कसं लाईव्ह मध्ये झालं पाहिजे. हो हो साहेब. काच खाली आहे. अधोक्षज महाराज कुठे आहे? अधोक्षज महाराज? हो अधोक्षज महाराज. चला बाहेर या, वरात काढायची तुमची. अधोक्षज महाराज? अरे फुकणीच्या स्टेटस द्या. बाहेर काढला का त्याला? काढल्या 4-5 थापडत. आओ आओ साहेब इकडं. अरे इकडं काय करतोय? हा, काढला का त्याला बाहेर? अहो इथं अधोक्षज महाराज नाही, त्यांची बायको आहे इंद्रायणी. आदू, तू सभेला नक्की जाणार, पण वेगळ्या रस्त्याने. म्हणजे डोंगर रस्त्याचा वापर न करता हायवेचा वापर करायचा. तो रस्ता थोडासा लांब आहे, पण तू सभेला पोहोचशील. आणि डोंगर रस्त्याने आम्ही जाणार इंदूला घेऊन. म्हणजे मोहितराव आणि मोहितरावांच्या माणसांना कसं अडवायचंय ना, ते आम्ही बघून घेऊ. तू सभा घे. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही सगळे आज माझ्या सोबत आहात, म्हणूनच आज मी ही सभा अटेंड करू शकतो. बाप्याच्या माग जायचं होतं, पण अधोक्षज आहे ना तिथं. अहो नाही साहेब. अरे नाही. अरे काय गोळ घातला तुम्ही? गाडी नीट फॉलो केली होती ना? अहो गाडी पण हीच होती, पण अरे त्यात काय? हॅलो रंग्या. अरे दत्त्यार काहीतरी बोल. हॅलो.
ए कुणाशी फोनवर बोलतोय रे? असं मारा नाही ना की परत कोणाला किडनॅप करायचा प्रयत्न पण नाही केला पाहिजे. लक्षात ठेवा, सोडायचं नाही. एकेकाला ना हाड मोडेपर्यंत मारायचंय. हा ना अण्णा. ए मोहितराव बोडके पाटील, थोबड फोडलं मी तुझं तरी अक्कल नाही आली का रे तुला? हा? काय आवाज घशात अडकला काय तुझ्या? मोहितराव, अधोक्षजला किडनॅप करायचा तुझा प्लॅन फसला रे. आज ही प्रचार सभा नाही तर मी तुम्हा सगळ्यांना इथं का बोलवलंय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. त्याला कारण असं की मला तुम्हा सगळ्यांना फार महत्वाची गोष्ट सांगायची. अधोक्षज, अरे बाबा काय झालंय नेमकं? गोंधन बागेत शेवटची प्रचार सभा होती तेव्हा तिथे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला. पण मी त्या सभेला जाऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली होती. अधोक्षज, अरे काय सांगायचं ते नीट सांग ना. मला किडनॅप करायचा प्लॅन करण्यात आला. काय? हा? काय? तुझं किडनॅपिंग? अरे पण कोण करणार होतं? मोहितराव, काय? मोहितराव? आहेस तो ना आला एक माणूस. हो. पण अधोक्षज महाराज, तुम्हाला हे कळलं कसं? श्रीकला सासूबाई, मोहितराव तुम्हाला मदत करतोय का तुमच्यासाठी खड्डा खणतोय? कोण सांभाळून बोला. हो, मोहितराव जरा गोलमाल माणूस दिसतो ना. श्रीकलाने जर मला त्या प्लॅनिंग बद्दल सांगितलं नसतं ना तर आज मी इथे तुमच्या समोर उभा नसतो. श्रीकला,
बाळा अगं तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. गोपाळचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला तू हॉस्पिटलमध्ये थांबून त्याची इतकी शुश्रूषा केलीस. आता तू फक्त आधूच नाही तर संपूर्ण दिग्रसकर परिवारावर आलेलं संकट दूर केलेस. आज तू नसतीस आणि तू हे सांगितलं नसतंस तर आम्ही सगळ्यांनी काय केलं असतं कुणास ठाऊक. महाराज अहो, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. कारण दिग्रसकर घरावर आलेलं संकट म्हणजेच माझ्यावर आलेलं संकट असंच मानते मी. बघितलं किती मोठं मन आहे श्रीकलाचं. आपण सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. बस 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 बस. थँक्यू सो मच. अधोक्षज दादा, अहो भाऊबीजेला ओवाळलंय मी तुम्हाला. तुम्ही सगळी माझ्या हक्काची माणसं आहात आणि गरज पडली ना तर तुमच्यासाठी जीव द्यायला सुद्धा कधीच मागे पुढे बघणार नाही मी. श्रीकला अगं तुझं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. खरंच तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. श्रीकला, तू फक्त दिग्रसकरांच्या घरावरच नाही तर संपूर्ण गावावरच संकट दूर केलंय. तू आमचा उमेदवार म्हणजे भावी सरपंच याला वाचवलंयस. मी अधूला सावध केल्यामुळे मला काय अचीव होणार आहे हे यांना कोणालाच माहिती नाहीये. श्रीकला, तुझ्या चांगुलपणाच्या बुरख्याखाली एक पाताळ यंत्रिक खलनायिका आहे असं सतत मला वाटतंय. विठुराया शपथ, मी तुझा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर. विठुराया, मी आज लय कन्फ्युज झालेली आहे बघ ना. ज्या श्रीकलाविषयी मला सतत निगेटिव्ह वाइब्स यायच्या, माझं मन कायम सतत साशंक राहायचं, आज त्याच श्रीकलानं आदूला किडनॅप होण्यापासून वाचवलंय. अरे आता हे तिनं चांगल्या हेतून केलंय का या मागे तिचा काहीतरी गेम आहे हा येणारा काळच ठरवेल. नाही रे विठुराया, माझं मन तिच्यावर विश्वास ठेवायला अजूनही धजत नाही. ज्या मनात तू राहतोस ते मन मला सांगतंय. म्हणून घ्या, बोलायला काय आले होते आणि काय बोलत बसले. विठुराया, मतदानाचा दिवस आहे. आदू पहिल्यांदा इलेक्शनला उभा राहिलाय. त्याच्यासाठी जे योग्य असेल ते त्याच्या पदरी टाक. माझ्या मनात खूप धाकधूक होते रे. कसली धाकधूक इंदू? मतदानाची. अच्छा, तू कर्म करते जा, फल की चिंता ना कर.
इंदू, आपण पूर्ण शक्तीनिशी आणि मनपूर्वक प्रचार केला. आता जनता जनार्दन जो निर्णय घेईल तो आपण मान्य करायचा. अरे पण इंदू, माझा लोकांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला ना निकालाचं टेन्शन आहे ना मतदानाचं. तुझा हा कॉन्फिडन्स बघून ना माझं सगळं टेन्शनच गेलंय बघ. चल मग, तू जायचं सोबत मतदानाला.